हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतोय मस्त चमचमीत आणि कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज। त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि उभ्या उभ्या फोडी फ्रेंच फ्राईज सारख्या चिरून घ्यायच्या आहेत। फोडी जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायच्या नाहीयेत, मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायचे। सो आता हे आपले सगळे फ्रेंच फ्राईज चिरून झालेले आहेत। त्याला एका पातेल्यामध्ये किंवा पॅनमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साधारण 2-2.5 ग्लास पाणी घालायचं आणि 2-2.5 चमचे मीठ घालूया। इथे आपण मीठ घातलं ना की परत थोडंसं पाणी आपण घालायचं आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्या बटाट्यांच्या फोडींच्या किंचित वर असं पाणी आलं पाहिजे। आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया। आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। मी इथे मुद्दाम पातेल्यात घेतलेलं आहे कारण कुकरमध्ये बटाटे जास्त शिजतात, आपल्याला अर्धवट शिजवायचे आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं याला शिजू देऊया। सो इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर छान आपले बटाटे शिजलेले आहेत। सगळं स्टार्च वरती आलेलं आहे, ते काढून टाकायचं आणि एका स्ट्रेनरमधून गाळून घ्यायचं आणि याला थंड होऊ द्या। हे सगळे फ्रेंच फ्राईज आपले थंड झालेले आहेत। अर्धे मी इथे काढून घेतलेले आहेत। आता आपण एका पॅनमध्ये तेल तापत ठेवूया आणि हे सगळं तळून घेऊया। तेल छान तापलं की पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे ॲट अ टाइम तुम्ही टाकू शकता। पहिली 2 मिनिटं त्याला कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर मग खाली चिकटतं। आता हे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे बघा रंग बदललेला आहे। सो आपले फ्रेंच फ्राईज इथे तळून तयार झालेले आहेत। आता एका भांड्यामध्ये आपण टिश्यू पेपरवरती हे काढून घेऊया। सो अशाच पद्धतीने सगळे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेणार आहोत आणि त्यावर आता टाकायचं थोडंसं मीठ। मीठ आपण ऑलरेडी शिजताना घातलं आहे, त्यामुळे अगदी कमी टाकायचं। चाट मसाला आणि किंचित तिखट, सगळं तुम्ही पाव चमचा टाकलं तरी बास होईल। साधारण 4 ते 5 बटाटे आपण इथे घेतले होते। सो आपले मस्त यमी क्रंची फ्रेंच फ्राईज आता खाण्यासाठी तयार आहेत। नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू।